ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंताटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ नाव फळ करा सहस्र नामाची जेने भव सिंधूची थडी पावे नाशिवंता आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ तुका म्हणे काळा हाना तोंडावरी तुका म्हणे काळा हाना तोंडावरी भाता भरा हरी रामवाणी नाशिवंता आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेची फळ सर्वोपरि सर्वगावो दुग्धा गोपाल नंदना पार्थो वत्स सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम महत् महायोगपीठे तटे भीमरक्षा परम पुंडरीकाय दातो मुनिः समागत्यतिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं जोडोनिया चरणी ठेवी तो माता चरणी ठेवी तो माता पंचांगी विनंती माझी पंढरीनाथा ओ पंचांगी विनंती माझी पंढरीनाथा पदं भोजति यस्फुरति पदेशं विधीन्द्रादिदेवै सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवम् ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाभलो पावन झालो चराचरी मी कळा कुसरी काहीच देणे बोलतो वचने अतिभाविका सेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी नकावा गृहे नमो जन्मभूमी जेथे जन्मलो मी नमो कर्मभूमी जेथे वाढलो मी नमो अलंकापुर भूमी जिथे ज्ञान पावीत होतो मी नमो भारत राष्ट्रभूमी जिच्या पुढो इथून पुढे गाणी जयांचे गिरिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण हे जीवन श्रीचरा श्री गुरूंचे ते नमस्कार मी आता जई गावी केला तयासी नसावे उदास शरण शरण हरो मंदार शरण शरण हरो मंदार Super
चरणाची आपुल्या प्रथम नमन करू गणनाथा उमाशंकराची या सुता चरणावली ठेवणे माथा साष्टांगी हे दंडवत दुसरी वंदू शारदा ही चतुरा ननाची आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजा तिच्या चरणावजा दंडवत आता वंदू देव ब्राह्मण ज्यांचे निपुण्य पावन प्रसन्न होती सोते जन कया माझे दंडवत आता वंदू साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारती तया माझे दंडवत आता नमो रंग भूमिका कीर्तनी उभे होती लोका टाळ मृदंग सोटे देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करुणी सकळा हरी कथा बोली भोबळ्या बोला अज्ञानी म्हणून आपल्या बाळां चालवी सकळा नामा म्हणे ऐशी जोडी करा रामकंठी धरा जेने चुके फेरा गर्भवास नाशिवंता आटी प्रिया पुत्र ढोल बीज ज्याचा सीन तेची फळ अखिल पूर्ण ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार सच्चिदानंद घन करुणा वरुणालय भक्त वत्सलनाथांचा नाथ भगवान श्री पांडुरंगाच्या चरणावर मनपूर्वक साष्टांग अभिवादन करून तद्वतच अनेक थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत अर्थात पावन झालेल्या विटवे नगरीमध्ये भगवंताच्या दरबारामध्ये पवित्र पावन विस्तीर्ण धर्ममंडपात कीर्तन रूपी सेवेच्या संबंधानं लहान बालकापासून आबाल वृद्धापर्यंत उपस्थित सकल संत सज्जन आणि भक्तिमती माता प्रभू प्रिय अर्थात वैष्णव प्रेमीगण या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होऊन देवसंतांच्या दरबारामध्ये तुम्हाला संत सज्जन आणि भक्तिमती माता यांच्या कीर्तन रूपी सेवेच्या संबंधानं आणि परिहाराच्या निमित्तानं श्रोत्यांसाठी वक्त्याचं प्रधान कर्तव्य म्हणून दोन शब्द प्रतिवर्षाप्रमाणे अनेक थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पुनीत पावन झालेल्या विठवे नगरीमध्ये गावातील धनवंताच्या धनाने अन्नदात्याच्या उदार अंतकरणानं माता भगिनींच्या सकल सहकार्यानं तरुणांच्या अथक परिश्रमानं आणि गुणीजन मंडळीच्या सहकार्यानं आणि वैकुंठवासी स्वानंद सुख निवासी पूज्य बाजीराव बाबा अर्थात बाजीराव ओंकार पाटील यांच्या प्रेरणेने बोलणार आहे मी ज्या ज्या पद्धतीने अर्थात परमात्मा बुद्धी देईल तसं मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करा बुद्धीचा जनिता लक्ष्मीचा पट या न्यायाने मी या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे सज्जन हो बोलत असताना बोललं की वाईट वाटते पण सत्य नाकारता येत नाही नाकारल्यानंतरही ज्याच्यात बदल होत नाही त्याचं नाव सत्य आहे महाराज या ठिकाणी बोलत असताना जी मोठी माणसं असतात ना ती सगळ्या अंगाने खऱ्या अर्थानं मोठी असतात आणि त्या संबंधानं याही वर्षी प्रतिवर्षाप्रमाणे हा मंगलमय पवित्र सोहळा आणि या मंगलमय पवित्र सोहळ्यामध्ये जीवनाला मंगलमय करणारी आणि मृत्यूला मोक्षरूप करणारी अशी श्रीमद भागवत महापुराणाची कथा आणि श्रीमद भागवत महापुराण मीमांसक परमपूज्य महंत श्री स्वामी ब्रह्मस्वरूपानंदजी यांच्या पवित्र रसाळ आणि साधनायुक्त वाणीद्वारा आजपासून इथून पुढचे त्या ठिकाणी आपले 7 दिवस आपण सर्वच मीमांसेच्या माध्यमातून या ठिकाणी न्हावून निघणार आहोत परंतु या पवित्र सोहळ्यामध्ये आता न्हावून निघण्यासाठी किती जणांनी यायचंय हा व्यक्ती स्वातंत्र्याचा विषय आहे कारण जेथे उडे रजधुळी तेथे करीन अंघोळी या ठिकाणी हे कथा कीर्तन हा उत्सव 8 दिवस चालत असताना येथे आपण बसल्यानंतर आपण जेव्हा कथा किंवा कीर्तन श्रवण करून सज्जन आपल्या घरी जातो तर घरी जात असताना आपण उठून सरळ त्या ठिकाणी आपले वस्त्र न झटकता आपल्या घरामध्ये गेलं पाहिजे पण मी एक वाक्य वापरलं की बोललं की वाईट वाटतं पण सत्य नाकारता येत नाही आपण इथं कथा किंवा कीर्तन श्रवण केल्यानंतर काळजीपूर्वक आपले वस्त्र झटकतो अर्थात इथली धूळ इथंच त्या ठिकाणी प्रदान करतो महाराज म्हणतात की जेथे उडे रजधुळी तेथे करीन अंघोळी मी या ठिकाणी कीर्तकाराला उभा राहिलो म्हणजे मी फार मोठा अशातला काही भाग नाही इथे तुम्ही सर्व संत सज्जन आणि भक्तिमती याच्यामध्ये कोण जाणे कोणाकडे उपासना कोणाचा अधिकार काय असेल महाराज काही सांगता येत नाही म्हणून
देव मिळणं जेवढा महत्वाचं आहे त्याच्यापेक्षा अनंत बुद्धीनं कळणं महत्वाचं आहे. मला वाटतं तो देव कळण्यासाठी हा मंडप आहे. मला तो देव मिळालेला आहे. मिळाला नसता तर तुम्ही मी झालो नसतो. मिळालेला आहे पण तो मिळालेला आम्हाला कळत नाही. तो कळून घेण्यासाठी या ठिकाणी आयावा करतात. मला असं वाटतं व्यापक हा विश्वंभर हा व्यापक यानं या ठिकाणी नटलेला परमात्मा आपल्याला कळणं ही फार दूरची गोष्ट आहे. निदान आपल्याला या जन्मामध्ये या मंडपामध्ये येऊन माणसाचा माणूस दिसला तरी शेवटी जीवनाची सार्थकता आहे. आणि त्या संबंधानं या वर्षीच्या मंगलमय पवित्र सोहळ्यामध्ये पहिल्या दिवशीची कीर्तनरूपी सेवा माझ्याकडे आलेली. पहिल्या दिवसाची आली आणि पहिल्यांदाच आली. आदरणीय पूज्य हरिभक्तीपरायण संजय महाराज, आदरणीय पूज्य हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज, त्यांचं माझं शेवटी त्या ठिकाणी कुटुंबातलं शेवटी नातं आहे. अशा प्रकारचं त्या ठिकाणी जीवन आहे आणि त्यांच्या माध्यमातून तुमच्या आमच्या सर्वांचं या ठिकाणी मला दर्शन झालं. हा महत्वाचा योग आहे. वास्तविक पाहता यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी भरपूर सेवा झाल्या. येण्यासाठी या ठिकाणी मी पहिल्यांदा आलो. त्यांचा जरी परिचय आहे पण त्यांच्या माध्यमातून तुमचा झाला. पण तुमचं या ठिकाणी परिचय झाल्यानंतर तुमचं समाधान होईलच अशातला काही भाग. आणि तुमचं समाधान व्हावंच असा माझा अट्टहास सुद्धा नाहीये का बोलितो संतांची उच्चिष्ट उत्तरे काय नाही मामारी जाणावी ती. तू का म्हणे मन धाडिले निरोपा या न्यायाने मी सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ती सेवा करत असताना उपस्थित आई बहिणी, वडीलधारी माणसं, टाळकरी बांधव, मृदंग वादक, तसेच गावातील आणि पंचक्रोशीतील जाणते पारमार्थिक स्रोत आणि मी समाजाची सेवा करत समाजामध्ये फिरत असताना माझ्या नित्य हृदयामध्ये अभिमान घेऊन फिरतो अशा तरुण आणि सुशिक्षित लोकांचा या उत्सवामध्ये भरणा, गर्दी, दर्दी, शिस्त आणि या सगळ्या गोष्टीच्या एकत्रीकरणानं या उत्सवाला पहिल्या दिवशी लाभलेलं भव्य स्वरूप. आणि अशा भव्य प्रसंगामध्ये तुम्हा संत मायबापाच्या चिंतनासाठी निवडलेला अभंग विश्वाला सुशोभित करणारे श्रीमंत, उदार, नीतिमान, परोपकारी, दया, क्षमा, शांती अशा त्रिगुणांचा अंगीकार असलेल्या अंतःकरणाचे सागर, भक्ती, प्रेम, सुखाचे आगर, वैराग्याचे महामेरू, जगत वंदनीय नवे नवे थोडस जवळ जाऊन बोलण्याचा प्रयत्न करेल. 14व्या वर्षी हातामध्ये तलवार घेऊन 16व्या वर्षी हिंदवी स्वराज्याची संस्थापना करणारे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे धर्मगुरु जगद्गुरु तुकोबराय यांच्या गाथ्यातील नामपर प्रकरणात आलेली उपदेशपर असा या ठिकाणी अभंग चिंतनासाठी निवडलेला आहे. अभंगातील प्रतिपाद्य विषय सर्वांना ज्ञात आहे आणि आहेच अर्थात सर्वांच्या परिचित अभंग या ठिकाणी चिंतनासाठी निवडलेले आहे. पण अभंगातील प्रतिपाद्य विषय सर्वांना ज्ञात आहे असं समजून मी संकल्पित वेळेमध्ये थांबण्यासाठी प्रस्तावनेच्या माध्यमातून अभंगाच्या मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करतोय. कारण कुठल्याही व्यासपीठावरील वक्ता बोलत असताना त्याला 4 टप्प्यामध्ये बोलावं. पहिला टप्पा आहे त्या वक्त्याला प्रतिज्ञा करावी, दुसरा टप्पा आहे परिहार द्यावा, तिसरा टप्पा आहे प्रस्तावना करावी, चौथा टप्पा आहे विशदीकरण करावं. कशाला म्हणतात प्रतिज्ञा? जे अभंगावर विस्तारपूर्वक बोलायचं आहे ते 2 शब्दामध्ये प्रतिपादन करण्यात येणार प्रतिज्ञा. दुसरा टप्पा जिथं चिंतन केलं जातं कार्यकारणाचा उपाय अपायाचा अर्थात कोणत्या निमित्ताने या ठिकाणी कार्यक्रम आहे तो परिहार आणि तिसरा टप्पा प्रस्तावना त्याला म्हणतात. म्हणजे बाजूबाजूला बोलायचं, कडेकडेनं बोलायचं आणि कडेकडेनं बोलून मूळ विषयावर यायचं ही जरी प्रस्तावना आणि मूळ विषयावर आल्यानंतर संकल्पित वेळेमध्ये अभंगाचं संदर्भाचे स्पष्टीकरण याला विशदीकरण असं म्हणतात. आणि म्हणून वेळ न घालवता प्रस्तावनेच्या माध्यमातून आपण सरळ चिंतनाकडे चालण्याचा प्रयत्न करू. सज्जन हो, मैबाप या ठिकाणी मी सांगत आलोय, सांगतोय आणि माझ्या मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. काय ऐका, भगवंताच्या असीम कृपेने आणि साधू संतांच्या आशीर्वादाने आपण या ठिकाणी हे अत्यंत दुर्लभ असणारं माणसाचं शरीर घेऊन जन्माला आलो हे पहिलं भाग्य आहे. कारण हे आपण त्या ठिकाणी दुर्लभ शरीर जन्माला घेऊन आलो हे आपल्याला कळालं म्हणून या ठिकाणी आपण परमात्म्याचं मंदिर बांधलं आणि हे बांधल्यानंतर या ठिकाणी आपण त्याचं विधिवत सेवा करत असताना आज आपण दरवर्षी या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या माध्यमातून लहान बालकापासून आबाल वृद्धापर्यंत आपण हा वर्धापन दिन सुद्धा साजरा करतो. आणि म्हणून भगवंताच्या असीम कृपेने
पहिलं वाक्य हे की आपल्याला दुर्लभ असणारं माणसाचं शरीर मिळालेलं दुर्लभ शरीर भारतासारख्या सुसंस्कृत देशामध्ये प्राप्त झालं. हे दुसरं वाक्य. भरतखंडेने प्राप्ती घेतो परमभाग्याची. तिसरं वाक्य, अत्यंत जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल ही अंतकरणामध्ये तळमळ निर्माण करून आले. नीपासून नीपर्यंत, निवृत्तीनाथापासून निरोपारायपर्यंत. पुढे शेवटी ही वारकरी परंपरा स्वानंद सुख निवासी सद्गुरू जोग महाराजांच्या संस्थेद्वारा असंख्य पटीमध्ये विस्ताराला आली. ही एक आनंदाची बाब आहे. आणि म्हणून उजळावया आलो वाटा आणि खरा खोटा, अर्थात या अत्यंत जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल अंतकरणामध्ये तळमळ निर्माण करून आले कोण? संत. आणि त्यांच्या नंतर आम्हाला महाराजांना नरदेव प्राप्त झालं. एक तिसरं वाक्य आहे, मिळालेला दुर्लभ नरदेहाचं अर्थात माणसाचं शरीर हे आम्हाला महाराष्ट्रामध्ये मिळालं की दुधात साखर आहे. तुम्ही म्हणजे महाराज आपल्या नाकाला कोणी गोड म्हणते नाही का? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रात राहता म्हणून महाराष्ट्रात नाही. ऐसे संतजन, ऐसे हरिदास आणि ऐसा नामघोष, ऐसी चंद्रभागा, ऐसे विमान गणेश महाराज या कीर्तनकाराची एक अडचण असते. त्याला कमी वेळ घेतला तर याचं मटेरियल संपलं असेल रे. आणि जास्त वेळ घेतला तर याला ताकद नसते. आपण या दोन्हीचा मध्य साधण्याचा प्रयत्न करतो. जगातली सगळी तीर्थ निर्माण करणारा परमात्मा 28 युगापासून ज्या मातीत उभा आहे ती माती माझ्या महाराष्ट्राची. त्या भगवंताची नामधारक संतांची माती आली. पूर्ण भारताचा विचार केला तर शेवटी त्या मातीमध्ये बहुसंख्येनं अवताराला आली ती माती माझ्या महाराष्ट्राची. पवित्र ते पूर्ण पावना तो देश, पवित्र ते पूर्ण पावना तो देश, आगे ते हरके जन्म घेतले, इथे हरके जन्म घेतले, सर्व धर्माच्या जन्म
हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज जर या महाराष्ट्राच्या मातीत आले नसते तर हा महाराष्ट्रामध्ये भव्य दिव्य कीर्तन सोहळा झाला नसता. महाराष्ट्रामध्येच हे फक्त तुम्ही बाकीच्या प्रांतामध्ये कथा तुम्ही दोषाला बोलतो असं नाही, कथा असतील, व्याख्यान असतील, प्रवचन असतील, पण नाम संकीर्तनाचा सोहळा हा ज्या मातीमध्ये महाराष्ट्र माती होता माझ्या समाधीचे सुख सांगावं वाळवणे आणि ऐसा या कीर्तनी परंपरा नाही. म्हणून छत्रपतीचे तुमच्यावर आणि माझ्यावर उपकार आहे हे मला मान्य आहे, पण छत्रपतीचे आपल्यावर उपकार होण्यासाठी खरे उपकार आईसाहेब जिजाऊ मातेचे महाराज. कारण माझ्या मातेनं जर आमचा राजा पोटात घडवला नसता तर तुम्हाला मला हे दिवस पाहायला मिळाले नसते. म्हणून मला 21व्या शतकामध्ये सुद्धा जिजामातेविषयी काही मुद्दा अभिमान काढाविषयी वाटतात. काढू मा जिजाऊ नसत्या झाला तुम्ही तर नसते घडले छत्रपती शिवाजी, नसते घडले छत्रपती शिवाजी तर बाटल्या असत्या आमच्या मुलीबाळी, नसते दिसले कुंकू कपाळी, मा जिजाऊ नसत्या झाल्या तुम्ही तर नसते घडले छत्रपती शिवाजी. नसते घडले छत्रपती शिवाजी तर नसते दिसली अंगणामध्ये तुळस, नसते दिसले मंदिरावरती कळस, मा जिजाऊ नसत्या झाल्या तुम्ही तर नसते घडले छत्रपती शिवाजी. आज 21व्या शतकामध्ये जर महाराज मा जिजाऊ मातेचं नाव घेतल्यानंतर छत्रपतीचं नाव घेतल्यानंतर जर आम्हाला प्रेरणा मिळत असेल तर शेवटी माणसाचं शरीर मिळालं तरी त्यांचं जगणं आणि वागणं आहे. यांना ज्या मातीमध्ये महाराज देह मिळवण्याची माती सुद्धा आमच्या महाराष्ट्राची आहे. आणि अशा या पवित्र महाराष्ट्राच्या मातीमध्ये तुम्हाला मला हे माणसाचं शरीर मिळालं म्हणून दुधात साखर आहे. ठीक आहे, मिळालंय आम्हाला हे शरीर, कळालं किती जणांना महाराज. कारण या दुर्लभ नर देहाचं जर महत्व प्रत्येकाला कळालं असतं तर काही माणसं गटारात लोळत पडली नसती. विठवा सोडून रात्रभर थांबायचं नाही का. दुर्लभ देहाचं महत्व जर शेवटी कळालं असतं तर काही माणसं गटारात लोळत पडली नसती. महाराज त्यांना बायको बिन पोरं बी दिगंबर महाराज इतके चांगले मिळतात की नारदाच्या गादीवर बोलतोय महाराज, संध्याकाळच्या वेळेला त्याला थांबून धुवून पुसून घरी आणतात. याचं कारणही सांगून जातो महाराज. काय का आणतात, मुलंही का आणतात आणि पत्नीही का आणतात. जोपर्यंत प्रत्येक माता भगिनीच्या कपाळाला सौभाग्याचा अलंकार आहे, ऐका बरं का वाटतं, जोपर्यंत प्रत्येक माता भगिनीच्या कपाळाला सौभाग्याचा अलंकार आहे तोपर्यंत तिचं समानामध्ये अस्तित्व आहे. दुर्दैवानं हा प्रसंग कोणत्या माता भगिनीवर येऊ नये, कारण वैधव्याचं जर अर्ध्यामध्ये संसार करून जर जीवन असेल तर शेवटी काय असेल त्यांना विचारायचं आहे. म्हणून त्या सांभाळतात महाराज, भला है बुरा है जैसा भी है मेरा पती मेरा कामापुरतं घ्यायचं आहे. आणि मुलं का मला शेवटी बाप हा त्या घराचं एक सर्वात मोठं अस्तित्व असते. कारण ज्या घराचा बाप जिवंत आहे त्या घराकडे कोणाची वाईट नजरेनं पाहण्याची हिंमत नसते. असो, मला मुद्दा एवढा सांगायचा आहे. काय सांगत होतो मी? कीर्तन कमी माती घातले मला विनोदाचा भाग सोडून द्या. कारण विसर 2 वेळेस पडतो. एक तर कीर्तनकाराचे अजिबात लक्ष नसतं तेव्हा विसर पडतो, नाही तर मग शेवटी एक तनमन धनानं सर्व करत असते तेव्हा विसर पडतो. अर्थात आम्हाला या दुर्लभ देहाचं प्रत्येकाला महत्व कळालं नाही. असो, ज्यांना या देहाचं महत्व कळालं त्यांनाही आणि ज्यांना नाही कळालं त्यांनाही काही गोष्टी भिन्न भिन्न लागत असतील, पण एक गोष्ट या दोघांनाही समान आहे. कोणाला? ज्यांना देहाचं महत्व कळालं त्यांनाही आणि ज्यांना नाही कळालं त्यांनाही. ही एक समान गोष्ट हवी त्यांना. कोणती? ते म्हणजेच सुख. सकळ ही जेव्हा सुखाची कामना आणि दुःख नको मना लेश बळी, ऐसा कोणी जीवे ना भावे. कुणाला पाहिजे दुःख? हात वर करा. सर्वात
प्रयत्न हा त्या ठिकाणी सुखासाठीच आहे. ऐका, तुमचा माझा प्रयत्नही सुखासाठी आहे आणि संतांचाही प्रयत्न सुखासाठी आहे. पण फरक एवढा आहे, तुम्हाला आणि मला दुःखाकडे सुख पाहिजे आणि संतांना सुखाकडे सुख पाहिजे. सुखाकडे सुख म्हणजे सुखरूप ऐसा तुझ्या कोणी सांगाल माझ्या पांडुरंगा, किंवा तेने विना जीवा, किंवा देव म्हणजेच सुख आणि सुख म्हणजेच अर्थात सुखाकडे सुखाची अभिलाषा ही संतांची भूमिका. तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा भावा, हे तो माझा भावा, तो माझा भावा, तो माझा पेटवून दिलं तर 6 महिने विद्यार्थी नाही, एवढा ऐश्वर्य सुद्धा आहे. पण आम्हाला कोणी जय किंवा रामरामही घालत तर ते काय जावायचंय. एखाद्याची सुख आहे, कोणाच्या श्रीमंतीची निंदा करतो असं नाहीये. ते प्रारब्ध आहे, ते कर्म आहे, तो कार्यकारण भाव संबंध आहे. मला फक्त सिद्धांतापुरतं बोलायचंय. लोकांच्या घरात सोन्याचा धोर निघत असेल हो, आपल्या काही कामाचं आहे काय? थोर पण जाळावे जाळावे, काय थोर पण जाळावे, काय थोर पण जाळावे, जाळावे काय थोर पण जाळावे. तुकामध्ये भजन प्रमाण, तुकामध्ये भजन प्रमाण, तुकामध्ये भजन प्रमाण, तुकामध्ये भजन आपल्या घामानं कमावलेली चटणी भाकर आपल्या परिवारामध्ये एकत्र बसून खाणं स्वर्गाचं सुख आहे. साई इतना दीजिए मैं जान कुटुंब समाय, मैं भी न पुकारू और आने वाला साधू भी न पुकारा. याच्यापेक्षा जर समजा आम्हाला जर त्या ठिकाणी जास्त दिला असेल देवानं, इथे येऊन रडलं पाहिजे नाही का? आमच्या लायकीपेक्षा जास्त दिले देवा तू आम्हाला. एवढंच नाही, एक महत्वाचं वाक्य सांगून दे महाराज मोठ्या महाराष्ट्राच्या मुखात. अरे त्या परमात्म्यानं तुम्हाला कमीत कमी मागणाऱ्याची यादीत न ठेवता देणाऱ्याची यादीत ठेवलंय, त्याचे उपकार समजायचे.
महाराज थोडंसं पण आपल्याला हात पसरवायची त्यानं त्या ठिकाणी ती पात्रता दिली नाही, त्याला देण्यासाठी आपले हात पुढे गेलेच नाही. अनंत जन्माचं पुण्य आहे महाराज. म्हणून या ठिकाणी आम्हाला सगळं काही असेल, पण त्या सुखाला प्राप्त करण्यासाठी भक्ती हा अविभाज्य घटक पाहिजे महाराज. कारण जर ती नसेल तर नाताळ मतात भक्ती विना सुख शांती वाढला काय करायला ते 32 लक्ष दे नाही का. माझ्या जीवनामध्ये स्त्रीची आणि गृहमंडळीची उपेक्षा झालेली आणि या जन्मात होऊ नये ही भगवंताच्या चरणी जीवनाचा प्रश्न आहे. फक्त बोलण्यापुरते ते नाही का. त्याची माझा बघितली सुंदर आहे, ती सांग स्वयंपाकात पारंगत आहे, सुगरण आहे, स्वभाव चांगला, मन मिळव आहे, दुसऱ्याच्या दुःखामध्ये दुःख दुसऱ्याच्या सुखामध्ये सुख मानणारी आहे. पण जर त्या ठिकाणी नाकाची जागा जर दाखवावी लागत असेल तर महाराज म्हणतात की काय करावी ती 32. तसं आमच्याकडे सगळं आहे महाराज. पण जर आम्हाला कोणी स्वीकारत नसेल तर काय सर्व सामान्यांना स्वीकारावं याच्यात नव्हतं नाही, आम्हाला जगाच्या मालकांना स्वीकारावं ही अभिलाषा निर्माण करणं हे याच्यासाठी म्हणतात आहे महाराज. जीवनाची संध्याकाळ व्हायला वेळेनंतर महाराज चांगले चांगले निघून गेले. तुम्ही कल्पना करू शकत नाही अशा नावाची निरोप येत होती महाराज. फोन आला की नाही का, फोन आल्यानंतर पहिले धडकी भरायची कोणाचं नाव आहे, बोललं की कठीण आहे सज्जन. म्हणून मी तर कधी कधी जे काही समजा 60, 70, 80 वर्ष जगून आले असतील ना, त्यांनी सकाळी उठल्यानंतर डोळ्यामध्ये अश्रू आणले पाहिजे आणि देवाचे आभार मानले पाहिजे की बरे वेळ झाले आजपर्यंत नाही पडलो मृत्यूच्या हरी वाचवून आलो येत बरी उरले त्या हरी तुम्हाला देवा तू दिलाय ना आम्हाला आयुष्य. महाराज कोरोनाच्या काळामध्ये शेवटी त्या ठिकाणी कर्ज माणसं गेली, आम्हाला जर 80, 90 वर्षाचं वय असेल तर आम्हाला जिवंत ठेवलं असेल. रडवेळत पाणी आलं पाहिजे. रडणं हा दुबळेपणाने महाराज तो 5वा पुरुषार्थ आहे. कारण रडण्यासाठी अंतकरणामध्ये कोणाबद्दल तरी प्रेम असावं लागतं. कारण अंतकरणामध्ये कोणाविषयी प्रेम असल्याशिवाय डोळ्यातून अश्रू बाहेर पडत नाही. प्रेमाची व्याख्या केली महाराज. काय व्याख्या प्रेमाची शास्त्रामध्ये? ज्याच्यामध्ये वासना आणि विकार नसतात त्याला शुद्ध प्रेम म्हणतात. आणि ते शेवटी त्या ठिकाणी प्रत्येक भक्तांना आमच्या परमात्म्यावर केले. सबसे ऊंची प्रेम सगाई दुर्योधन को मेवा त्यागो साध विदुर घर भाई झूठे देव शबरी के खावे भवित प्रेम लगावी ऐशी प्रीत बनी वृंदावन की गोपी नाचन चालली. सगळी प्रेमाची उदाहरणे महाराज विस्तारपूर्वक सांगता येईल, फक्त चालू ओझर दिग्दर्शन. चला मग आम्हाला ते सुख प्राप्त करण्यासाठी भक्ती पाहिजे. काय होईल होतं तुमच्या जीवनामध्ये भक्ती जर नसेल तर जे सुख तुम्हाला प्राप्त करायचे ते ज्या भगवंताची तुम्हाला प्राप्ती करायची आहे, ज्या देवाचा तुम्हाला साक्षात्कार प्राप्त करायचा आहे तो होणारच नाही का तुमच्या जीवनात जर भक्ती सुरू होतं. म्हणून जीवनामध्ये भक्ती हा अविभाज्य घटक पाहिजे. काय होईल त्या सुखाची तुमची भेट तर होणारच नाही, पण दुःख तुमच्या जीवनामध्ये आल्याशिवाय राहणार. कशावरून? एक शास्त्रातलं उदाहरण तुमच्या समोर ठेवतो म्हणजे तुम्हाला कळेल. सामान्य माणसाच्या जीवनातली भक्ती गेल्यानंतर, सामान्य माणसाच्या जीवनातली भक्ती वजा झाल्यानंतर त्याच्या जीवनात दुःख येण्याची दाट शक्यता आहे. यापेक्षा मोठ्यांच्या जीवनातली सुद्धा भक्ती वजा झाली तर दुःख येण्याची दाट शक्यता आहे. याच्यासाठी एक उदाहरण आहे शास्त्रात, ऐका. भगवान परशुरामचंद्रासोबत जनक महाराजांनी सीता मातेचा विवाह केला आणि सीता मातेला संपूर्ण मिथिला नगरी वाटी लावली. पण ती वाटी लावत असताना लहान बालकापासून आबाल वृद्धापर्यंत संपूर्ण मुलं, मुली, पुरुष, महिला सर्व वाटी लावतात. सीता मातेला भगवंतासोबत विवाह झाल्यानंतर वाटी लावत असताना लहान बालकापासून आबाल वृद्धापर्यंत वाटी लावणारे सगळे ठाई मोकळून रडतात. ऐका बरं का, टाइमपास नाही. एक लोके परीक्षणाना बुद्धी सांगण्यात दृष्टांत सिद्धांताला पटवून
देण्यासाठी केलेला युक्तिवाद त्याला दृष्टांत असं म्हणतात. सगळे लढतात. मला एक प्रश्न विचारायचा आहे, जी सीतामाता मिथिलेतल्या कोणाचं काहीच लागून गेली नाही, तिच्यासाठी तर सगळी मिथिला रडते. ऐकताय ना, सगळी मिथिला रडते. मग ती सीतामाता ज्यांची मुलगी असेल त्यांची काय अवस्था असेल? हे संसारातल्या मुलीबद्दलचं प्रेम आणि दुःख जाणण्यासाठी मुलीचेच मायबाप बनावं लागते. ज्यांना नाही ते काही वेगळा गैर समजतो माझ्याबद्दल नाही का, प्रारब्ध आहे मला. मग त्या सीतामातेला वाटेला सगळे रडतात. ऐका, याज्ञवल्क्य बदल होते. याज्ञवल्क्याची नजर पडली कोणावरती? जनक महाराज. तर जनक महाराजांच्या डोळ्यामध्ये असून दिसले. एक प्रश्न निर्माण झाला की विदेही अवस्थेमधलं जीवन जगणारा राजा, विदेही अवस्थेमध्ये जीवन जगणारा राजा डोळ्यामध्ये असून एका सर्वसामान्य शेवटी तरी गेली माणसासारख्या या संसारातल्या मुलीसाठी आबा काढताना दिसतोय. शंका येते काय? सगळी माणसं सीतामातेला वाटी लावल्या तर आपापल्या घरी गेली. याज्ञवल्क्य जनक राजाजवळ गेले आणि हात जोडतात. राजासमोर, राजन काय आचार्य, मला एक प्रश्न विचारायचा आहे. विचारा. राजन, मला संसारातलं मुलीबद्दलचं प्रेम चांगल्या प्रकारचं माहित आहे. कसं आचार्य? मुलीला जन्माला घालावं, तिचं लालन पालन करावं, तिची संपूर्ण लाड इच्छा पूर्ण कराव्या, तिला एक चांगल्या प्रकारचं उच्च शिक्षित बनवावं आणि तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं सामर्थ्य तिच्यामध्ये निर्माण करावं. हे संसारातल्या प्रत्येक मायबापाचं त्या ठिकाणी असणारं प्रेम मला माहित आहे. बरं, पुढे? पण राजन, आणि तिनं तारुण्यामध्ये पदार्पण केलं की एका परपुरुषाची निवड करून 18, 20, 22 वर्षे एका फुलाप्रमाणे त्या ठिकाणी जपलेली पुढची मुलगी, त्या मायबापानं ज्या पुरुषासोबत साधा परिचय नाही त्याच्यासोबत सहजतेने एका क्षणामध्ये वाटी लावावी. ऐकताय ना? जी 18, 20, 22 वर्ष फुलासारखी मुलगी जपली ती एका क्षणामध्ये वाटी लावत असताना त्या मुलीसाठी रडत नाही असे मायबाप अजून जन्माला आले नाही आणि येणार पण नाही. राजा का? एक सांगू, मुलीचं दुःख पाहिल्यानंतर जी उघड्यावरती रडून आपल्या असून राहिली तिला संसारामध्ये मुलीवर प्रेम करणारी आई म्हणतात. याचा अर्थ बापाचा प्रेम नाही का? न दिसणार. मुलीवरचं बाप, मी तर म्हणतो संसारामध्ये आईपेक्षा बाप जास्त प्रेम करतो. मी नारदाच्या गाडीवर तुम्हाला ईश्वराला साक्षी देऊन सांगतो. फक्त ते न दिसताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेवटी लग्नाच्या सोहळ्यामध्ये त्या मुलीचं संगोपन करत असताना तिला वाटी लावेपर्यंत डोळ्यांना त्या ठिकाणी मोगळू देत नाही, असं दाबून ठेवतो आणि सगळी निराकरी झाल्यानंतर स्वतःच्या खोलीमध्ये जातो, एका भिंतीकडे तोंड करतो, हातामध्ये रुमाल घेऊन राहतो, बरोबर ओक्साबोक्शी त्या मुलीची आठवण करतो. त्याला संसारातला मुलीवर प्रेम करणारा बाप म्हणतात. पण आम्ही जर त्या मुलीवर त्या संसारातल्या मायबापाच्या प्रेमाची जर तुलना करत असेल तर शेवटी त्या ठिकाणी आम्ही दुर्दैवी आहोत. म्हणून राजन, मुलीला वाटी लावत असताना सामान्य मायबापाचा त्याच्या जवळ नाही. तुझ्यासारखा विदेही राजा का रडला हा माझा प्रश्न आहे. प्रश्न विचारला, उत्तर दिलं जनक महाराजांनी. जनक महाराजांनी जे उत्तर दिले महाराज ते प्रत्येकाने हृदयावर पडण्यासारखं उत्तर आहे का? जनक महाराज म्हणतात की आचार्य, मी मुलीला वाटी लावत असताना रडलोय, सीतेला वाटी लावत असताना रडलोय, हे मी मान्य करतोय. पण मी रडत असताना सीता माझी मुलगी म्हणून नाही रडलो आचार्य. मग जी सीता या विदेही अवस्थेमध्ये जीवन जगणाऱ्या जनकाच्या राजाच्या जीवनामध्ये आजपर्यंत भक्तीच्या रूपानं होती आणि ज्या सीतारूपी भक्तीच्या बळावर भगवंत रूपी बापाचं मी त्या ठिकाणी सुख उपभोगत होतो, ती भक्तीच माझ्या जीवनात निघून गेली. आता माझं उर्वरित आयुष्य त्या सुखापासून वंचित असताना कसं जगू ही अंतकरणामध्ये चिंता निर्माण झाली. माझ्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले. या उत्तरानं याज्ञवल्क्याच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. जनकांनी विचारलं की आचार्य तुम्ही काय रडताय? तेव्हा सांगितलंय की राजन, भक्तीवर प्रेम करणारे तर मी असंख्य पाहिजे, पण तुझ्यासारखा त्या ठिकाणी निष्काम अशा प्रकारचा मी भक्त भक्तीवरती प्रेम करणारा आजपर्यंत पाहिला नाही. अर्थात मला सिद्धांत सांगायचा आहे की विदेही अवस्थेमध्ये जीवन जगणाऱ्या जनकाच्या जीवनातली भक्ती निघून गेल्यानंतर ज्या सुखाचे उपभोग जनक राजा घेत होते त्या सुखापासून वंचित राहावं लागलं. ही मोठ्यांची जर किमया आहे महाराज, ही मोठ्यांची गोष्ट आहे.
भक्तीचं आमचं काय आहे. आणि म्हणून हे चिंतन जगद्गुरु तुकोबा त्या ठिकाणी साधक मंडळी समोर सांगत असताना सांगितलं की महाराज आम्हाला ते सुख आता प्राप्त करायचं आहे आणि ते सुख प्राप्त करत असताना आमच्या जीवनामध्ये आम्ही आता भक्तीचा अंगीकार करणार आहे. आणि भक्तीचा अंगीकार करत असताना पण ते भक्तीचं स्वरूप कसं आहे तर महाराज म्हणतात की हे जी थोर भक्ती आवडते देवा आणि संकल्प माया संसाराची. मग ती भक्ती करत असताना तुम्ही फक्त काय करा त्या देवाला प्राप्त करण्यासाठी त्याला जे आवडत ते करा. मग काय आवडते देवाला तर आवडे देवाशी नामाचा उच्चार. मग त्या ठिकाणी ठीक आहे आम्ही आता त्या सुखाला प्राप्त करण्यासाठी त्या सुखाचं अर्थात त्या ठिकाणी देवाचं काय करायचं हा प्रश्न विचारल्यानंतर ती प्रक्रिया अर्थात महाराज सांगतात की अभंगाच्या पहिल्याच्या देवाला किती नाव आहेत विष्णू सहस्रनाम म्हणलं तर शेवटी आपण 1000 नाव आहे पण 1000 नावापैकी आपल्याला जे आवडेल ते कोणतंही घेतलं तरी बरं चालेल. म्हणून कारण भगवान परमात्म्याच्या सर्वात त्या ठिकाणी भक्तांमध्ये श्रेष्ठ भक्त गवळणी झाले आणि गवळणीमध्ये राधा प्रधान करते का श्याम श्याम रट राधा आपही श्याम भई फिर पूछत आपली सगळी को राधा काय आहे. आपल्या मैत्रिणी सोबत भगवंताचं नामचिंतन करायला गेलेली राधा भगवंताच्या नावामध्ये एवढी रंगून जायची की स्वतःला विसरायची. आठव नागव गेले भावाभाव झाला स्वयंमेव. ही अवस्था प्राप्त झाल्यानंतर ज्या मैत्रिणी सोबत गेली त्यांनाच विचारायची का ग अवस्था आहे. आणि म्हणून मला असं वाटतं 2 वाक्य आठवले संसाराच्या व्यवस्थेसाठी धनाची गरज आहे आणि परमात्म्याच्या अवस्थेसाठी साधनेची गरज आहे. कारण धन नसेल तर संसार व्यवस्थित चालत नाही आणि जर परमात्म्यामध्ये साधना नसेल तर अवस्था प्राप्त होत नाही. आणि म्हणून महाराज या ठिकाणी हा जो आपला एवढा खटाटोप आहे हा परमात्म्याची अवस्था प्राप्त होण्यासाठी आहे. म्हणून ऐशी जोडी करा नामकंठी धरा कोणतंही येत नाही का नाम चिंतनी जडली प्रीती भगवत भावना सर्वात. एकदा जर का त्या परमात्म्याच्या नावावर आमचं जर समजा प्रेम जडलं तर सगळं जग आम्हाला परमात्म्याची वाटत असेल. मला परमात्मा काय जायचं कशासाठी तुमची परीक्षा म्हणून विचारलो असं नाही. परमार्थ हा जीवासाठी करायचा का शरीरासाठी करायचा परीक्षा म्हणून नाही विचारत बरं माफ करा. सगळी वडील झाली मंडळी काय उत्तर आहे जीवासाठी.
पण जीवासाठी जर करायचं आहे तर शास्त्र सांगते ममय वंश जीव लोक जीवभूत सनातना मन शस्त्राने इंद्रियाने करतो तो परमात्माचा अंश आहे. जर शेवटी त्या ठिकाणी तो अविनाशी आहे, मग अविनाशी परमात्म्याचा अंश त्याच्यासाठी परमात्मा करण्याची काय गरज नाही का? तो अविनाशी आहे. मग शरीरासाठी ते पंचमहाभूत असेल नाही का? ते पंचमहाभूताला एकदा वापस करावं लागणार, कारण ज्याचा त्याला देणे लागेल. देह हा पाचाचा आलेला कृष्णा, हे पंचमहाभूताचं शरीर पंचमहाभूताला मिळणार आहे. परमात्मा करायचा कशासाठी हा प्रश्न शिल्लक असेल. काय उत्तर मिळतात? त्याचं उत्तर एकच आहे, परमात्मा हा फक्त अंतःकरण शुद्धीसाठी करायचा. आणि ज्या दिवशी तुमचं परमात्मा करताना अंतःकरण शुद्ध झालं तर आई साहेब मुक्ताबाई म्हणतात की शुद्ध ज्याचा भाव झाला मुली नाही देव त्याला. अर्थात या ठिकाणी राम म्हणतात रामाची होईल याच्यासाठी शेवटी आईशी जोडी करा. अर्थात शेवटी आपण तुम्ही आम्ही सर्वच या ठिकाणी देव आहोत. तुम्ही आम्ही सर्वच देव आहोत, पण वाटत नाही, दिसत नाही का? मग आहे विक्षेप आहे, आवरण आहे, षडविकार आहे, षडउर्मी आहे, एवढ्या विकारांना तो झाकल्या गेलेला आहे. कधी दिसणार नाही का? कारण शास्त्र तर सांगते की ज्याला या जन्मी आणि पूर्वजन्मी मन विक्षेपची पूर्णपणे निवृत्ती करून वर्तमान जन्मामध्ये आवरण दोष घालण्यासाठी जो तत्पर साधन चतुष्ट असेल तोच खरा शेवटी भगवत प्राप्तीचा अधिकारी आहे. का? जर मन विक्षेप पूर्वजन्मामध्ये घालवलेले असतील आणि वर्तमान जन्मामध्ये अज्ञान घालवण्यासाठी तो तत्पर नसेल तर पहिले घालवलेले पुन्हा यायची शक्यता आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की दोष गुण हरपले किंवा देव झाले अवघे. महाराज गुण तर राहायलाच नको, दोष राहायला नको. दोष राहायला नको हे मान्य आहे, गुण का नको? कारण गुणाच्याच पाठीमागे दोषाची उत्पत्ती आहे. सज्ञानाची झोंबे एकडे नाना संकटी मला भावांचा अज्ञानाजवळ जातच नाही, विज्ञानाकडे नाही का? म्हणून गुणही राहायला नको, कारण गुणाच्या पाठीमागे दोषाची उत्पत्ती. म्हणून दोष गुण हरपले, परवे झाले चित्त झाले महासुखी. अंतःकरणाची शुद्धता ज्यांना होते ते भगवान परमात्म्याचं नामचिंतन करा, ते जीवनामध्ये जोडलं गेलं पाहिजे. आम्ही रामच का? कारण राम महाराज सगळ्या अंगाने त्या ठिकाणी आदर्श आहे. किती आदर्श आहे? इंग्रजी भाषेचे अक्षरे किती आहेत? 26. त्याच्यापेक्षा आमची मराठी भाषा दुप्पट श्रीमंत आहे. म्हणजे आमच्या मराठीचे किती आहेत? 52. सांगायला पण या 52 मध्ये सुद्धा 50 नाशाला कारणीभूत आहे. मी म्हणतो असं 50 अक्षरे कळीशी बरोबरी शेखे तुझे तोंड बहिरी तुझं आहे. या 52 मध्ये 50 नाशाला कारणीभूत आहे आणि तारणारे फक्त ते दोनच आहेत, ते म्हणजे रा आणि याच्यासाठी एक तुलसीदासांची चौपाई आहे. तुम्हाला फक्त सरळ सांगायचं, जे आपण जन्माला आलं तर नाव आहे का आपल्याला? नाही, ठेवलं आहे आई वडिलांनी आपल्याकडे ठेवलं आहे, त्याने ठेवलंय. त्या नावाला सत्व रजतम 3 आहेत म्हणून 3 न गुणायचं. उदाहरणार्थ नाव सांगा बरं, तुम्हाला सूत्र सांगतोय 3 न गुणायचं आणि 3 न गुणल्यानंतर 4 पुरुषार्थ आहे. त्या शब्दाला काय करायचं? आणि आलेली त्याची ती दुप्पट करायची. दुप्पट केल्यानंतर त्याला 8 न भागायचं आणि 8 न भागल्यानंतर खाली जे राहील ते फक्त 2. उदाहरणार्थ एक नाव सांगा. समाधान. 4 त्रिक 12 5 17. 17 दुनी 17 ची दुप्पट म्हणजे 25. 3 4 त्रिक 12. किती झाले? 12 5 17. पंचमहाभूत मिळाले. 17 दुनी 34. त्याला 8 न भागायचं. 8 चुक 34 होता 32. खाली उरले रा आणि दुसरं उदाहरण. 4 उदाहरण. गणेश 3 त्रिक 9 5 14 दुनी 4 त्रिक 12. सारखं झालं की इकडची इकडे गेली 4 फक्त
4 त्रिक 12, 12 5 17, 17 दूनी 34, 34 भागीला 8, 8 चौक 32, नाही का? 34 वजा 32. तुम्ही एक अक्षर घ्या, तुम्ही करत राहता रात्रभर. आपल्याला पुढे चालायचंय. कारण आपल्या कीर्तनातले काही विषय दुसऱ्या दिवशी कळत असतात. सगळ्या अंगाला आम्हाला चालणारा फक्त रामच आहे. दुसरी गोष्ट, तो एक आदर्श राजा आहे, आदर्श पती आहे, आदर्श राजा आहे, आदर्श मुलगा आहे, नाही का? आदर्श बंधू आहे. महाराज एवढंच नाही तर वैर्यानं सुद्धा त्या ठिकाणी त्या रामाच्या चारित्र्यावरती विश्वास ठेवावा, एवढं त्या ठिकाणी शुद्ध चरित्र आहे महाराज. कशावर? एक अर्ध्या मिनिटामध्ये तुमच्या समोर उदाहरण. जेव्हा ऐशी जोडी करा रामकंठी, रामच काय त्याच्यासाठी सांगतोय मी. सगळ्या अंगाला शेवटी आणि चरित्र माणसाला शेवटी त्या ठिकाणी जीवनामध्ये नाही काही आलं तरी चालते. कथा नाही आली चालेल, कीर्तन नाही आलं चालेल, भजन नाही आलं चालेल, काही नाही आलं चालेल, पण जीवनामध्ये फक्त शेवटी त्या ठिकाणी आचारसंहिता चांगली ठेवता आली पाहिजे. मला वाटतं आचारसंहितेचा शेवटी समाजात प्रभाव पडल्याशिवाय मला नाही आलं काही चालेल, कथा नाही, कीर्तन नाही, काहीच नाही आलं, पण तुमचं जर शेवटी त्या ठिकाणी आचरण जर चांगलं असेल तर समाज तुमची त्या ठिकाणी पूजा केल्याशिवाय राहत नाही. सुगळा पर्वताच्या पायथ्याशी युद्धाला सुरुवात झाली. सगळे गेले. इंद्रजित आला. इंद्रजिताचा हात तोडला. थोडक्यात सांगतो. आणि इंद्रजिताचा हात जिथं तो राहत होता लंकेमध्ये, तिथं त्याच्या वाड्यासमोर जाऊन पडला. भूकंप झाल्यासारखा धरणीवर हात पडला. त्याची महान पतिव्रता पत्नी काय नाव तिचं? झोपा लागला का? आवडून नाही राहिलं का? कॅसेट पलटी करू का? उलटे पालटे वसाल पण उद्धार होणार. वनवासामध्ये रामायणात वनवास भोगत असताना महिला मंडळापैकी वनवास कोणत्या बाईला, त्या बाईचं नाव काय? रामायणामध्ये महिला मंडळापैकी वनवास भोगणाऱ्या बाईचं नाव काय? एक सांगू का, मी टाइमपास नाही करत. बुद्धी विकासाचं साधन म्हणजे कीर्तन आहे. संसारी जीवन जगत असताना संसारामध्ये निर्माण झालेलं डोंगरा एवढं दुःख विसरण्याची जागा म्हणजे कीर्तन आहे. काय नाव आहे? जाऊ दे ना, गाव फिरते राहू ना तरी मी एकटा काय करून जाते. सीता. एवढं मोठं सोपं उत्तर आणि इतकं काही नाही ना. आता मी वतनदारच. रामायणामध्ये वनवास भोगणाऱ्या महिला मंडळापैकी असलेल्या स्त्रीचं नाव सीता. हे 100% जर 501% उत्तर चुकीचं आहे. तुम्ही म्हणा महाराज भय रामायण मातीत घातले एवढे मोठे रामायण मातीत घातले आणि हा तुम्ही एवढं मोठं शेतीला 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 नाही. अहो पती म्हणून सेवा होत होती, देव म्हणून दर्शन होत होते, चटईवर झोपावं लागत होतं, पण जिचं सर्वस्व जिच्या सोबत होतं तिचं वनवासाचं कारणच काय होतं कळलं नाही का? मग वनवास कोणाला? आता आलं ठिकाणावर का? राजवाड्यात होती, पतीच्या पक्वांना खायला होते, पण पतीची सेवा होत नव्हती आणि देवाचं दर्शन होत नव्हतं. ते काय जाळायचंय वैभव नाही का? म्हणून संसारामध्ये सगळ्या गोष्टी अनुकूल असलेल्या पतीवर कोणतीही बायको प्रेम करेल. ऐकताना वाटते संसारामध्ये सगळ्या गोष्टी अनुकूल असलेल्या नवऱ्यावर कोणतीही बाई प्रेम करेल, पण संसारामध्ये प्रतिकूल असताना शेवटी पतीवर प्रेम करणारी खरी सुशीला भेटणं अवघड आहे. मला सुद्धा
अतिशय आवडीची कथा माझी त्या ठिकाणी भागवतामध्ये महाराज नाही. कितीही महाराज त्या ठिकाणी म्हणजे दुर्दैवी प्रसंग आला तरी शेवटी कधीच पतीची उपेक्षा केली नाही, कधीच पतीची प्रतारणा केली नाही. हे पतिव्रतेचं लक्षण आहे. आणि ज्या वेळेस तिला तो हात पाहिला हात ओळखला महाराज, हे पतिव्रतेचं लक्षण आहे. नवऱ्याचा गल्लीत पडलेला हात ओळखला. आम्ही दररोज कीर्तन करून गेला तर आमच्या सुनेमुळे बंदी उभे राहतो 6 फुटाचे, पण ओळखतही नाही का. नवऱ्याचा हात ओळखला, रडायला लागली. माझ्या पतीचा काही अपराध नसताना कोणी हात ओढला, मला कोणी सांगेल का, मला कोणी कळवेल का. एवढ्या तो धरणीवर पडलेला हात हल्ला. तिने मला कोणी विचारलं की मला तरी तर सांगायला नाही, शरीर नाही, पण हात हल्ला म्हणजे काय. घरी आलेला पाहुणा किती चांगला असला तरी आपल्या घरून जावं वाटतं. आपल्या घरी आलेला पाहुणा किती जरी चांगला असला तरी तो आपल्या घरून जावाच वाटतो. आणि मुलगा किती जरी वाईट असला तर तो संध्याकाळी घरी यावाच वाटतो. हे बापाचं मुलावरचं प्रेम आहे म्हणून रडू लागला. की मुलगा गेला, सोनी विधवा झाली, आली, हात बाजूला ठेवला, दर्शन घेतलं. पिताजी, माझ्या नवऱ्याचा काही एक अपराध नसताना त्या रामानं का हात तोडला हे मला विचारायला जायचंय, मला परवानगी द्या. रावणाने सांगितलं की तुझ्या नवऱ्याचा हात तोडला, तुझा नैतिक अधिकार कसतो विचारण्याचा, परवानगी कशी मागते, जा. हात उचलला, 5-50 पावलं सुलोचना समोर गेली आणि रावणाच्या अवतीभोवती असलेले दूषित अंतकरणाचे लोक जमा झाले आणि प्रश्न करू लागले. ती स्वतःला योद्धा समजतो, श्रीमंत आहे, कोणत्याच गोष्टी तुझ्याकडे उणीव नाही, तुला काही व्यवहार कळतो का नाही रावणा. पण झालं का, तुझी तरुण सून विधवा झाली आणि ज्या रामाची पत्नी तू चोरून आणली त्या रामातलं तू ज्याच्या सुनेला विधवा झालेल्या पाठवतोय, ज्या रामाची पत्नी तू चोरून आणली त्या रामातलं तुझ्या सुनेला पाठवल्यानंतर बदल्याची भावना अंतकरणामध्ये निर्माण झाल्यानंतर तुझ्या सुनेवर जर शेवटी अतिप्रसंग करण्याचा जर त्या ठिकाणी प्रयत्न त्या रामाने केला तर रावणा तुला जगात तोंड दाखवायला जागा राहील का. हा प्रश्न कोणी केला, दूषित अंतकरणाच्या लोकांनी. तेव्हा त्या दूषित अंतकरणाच्या लोकांनी तो प्रश्न केल्यानंतर त्याला उत्तर दिले की अरे, माझी तरुण सून विधवा झाली, मी त्या रामाची पत्नी चोरून आणली, तरी मी माझ्या सुनेला त्या ठिकाणी विधवा झाल्यानंतर त्या रामाकडे पाठवतो. त्याचं कारण आहे. काय कारण आहे रावणा, ऐका. अरे, दुसऱ्याच्या लेकी वालीकडे, दुसऱ्याच्या आई बहिणीकडे, दुसऱ्याच्या पत्नीकडे वाईट नजरेनं पाहिलं तो काय रावण आहे. अरे तो राजा राम. हे कोणी म्हणावं, त्या ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी त्या रावणानं सोडून आणली. तो रावण म्हणतोय की अरे तो राजा राम. असं माणसाचं चरित्र असावं. हे सांगू का, काहीच नका करू जीवनामध्ये, फक्त जीवनामध्ये आचारसंहिता ठेवा. आचारसंहिता ठेवत असताना काय 3च गोष्टी नका करू, फक्त रम, रमा आणि रमी. रम म्हणजे दारू, रमा म्हणजे परस्त्री आणि रमी म्हणजे जुगार. या 3 गोष्टी नाही शेवटी. आणि आजच्या कीर्तन एवढ्या तरी घेऊन गेला, एवढ्या तरी बदल झाला तरी आजच्या कीर्तन सार्थकी लागलं. बरबाद. आणि आम्ही बी शेवटी त्या ठिकाणी मातीच चाललो, पण कोणी सुधरत नाही, कोणी सोडत. आता तर मला शेवटी तरुणाचा भरणा असा आहे, सांगायची एक जाम पे जाम क्या पीते वो आधी रात में उतर जाएगी. त्याला जे तो परिणाम तो पूरी जिंदगी सुधारली आहे. महाराज एवढंच नाही, व्यसनापासून दूर गेल्यानंतर पवित्र तुळशीची माळ घातल्यानंतर नुसतं फक्त सत्संगात आला तरी लोक पाया पडायला लागतात. तुमच्या जीवनामध्ये घडावं वाटत असेल ऐशी जोडी करा रामकंठी फक्त तुम्ही त्या परमात्म्याला जीवनामध्ये जोडा. तसं नामचिंतन तुमच्या जीवनामध्ये जोडा. परिणाम काय, जेणे सुखी अर्थात 3 प्रकारचे दुःख आहे. कुठल्याही व्यासपीठावरील बोलणारा वक्ता त्या बोलणाऱ्या वक्त्याच्या बोलण्यातली विवेकपूर्ण विचाराची खोली संपली की वक्त्याचं बोलणं रटाळ वाटत असतं. आणि वक्त्याचं बोलणं रटाळ वाटायला लागलं की स्वतःचं फाउंडेशन
पत्नी आमची असो विनोदाचा भाग सोडून द्या, कारण नेमकं त्यांचा उद्देश मला कळत नाही, मला त्यांना कळत नाही. सगळं कळते मला. प्रेम नाही सांगता दाविता अनुभव चित्ता नाही. आणि म्हणून काही असं तुम्हाला किती वाजता सोडायचं? किती वाजता सोडायचं? 12:30. किती वाजता? ह्या जीवाला आमचा संकल्पित डोळे आपल्या स्वभावाला काय चाललं होतं? तो मका तीन प्रकारचं दुःख आहे. जेणे चुके एक दारिद्र्याचं दुःख आहे, दुसरं पापाचं दुःख आहे आणि तिसरं जन्म मरणाचं दुःख आहे. हे तीन दुःख घालवण्यासाठी तीन प्रकारची संपत्ती पाहिजे. दारिद्र्याचं दुःख घालवण्यासाठी धन संपत्ती पाहिजे, पापाचं दुःख घालवण्यासाठी पुण्य संपत्ती पाहिजे आणि जन्म मरणाचं दुःख घालवण्यासाठी ज्ञान संपत्ती पाहिजे. तुम्हाला म्हणून पहिले माणसानं दारिद्र्य घालवावं, त्याही पेक्षा हात जोडून विनंती करेल की दारिद्र्य घालवण्यापेक्षा पाप घालवावं. अजूनही पुन्हा हात जोडून विनंती करेल की दारिद्र्य घालवण्यापेक्षा पापही घालवण्यापेक्षा शेवटी आत्मस्वरूपाचा अज्ञान घालून शेवटी भगवंताची प्राप्ती करावी. का? कारण इथं तुमचं धन संपत्तीने दारिद्र्याचं त्या ठिकाणी दुःख जाईल, आता दारिद्र्य जाईल पण दुःख शिल्लकच राहील. तुमचं पाप जाईल पण दुःख शिल्लकच राहील. आणि खऱ्या अर्थानं तुम्हाला जर तिथे असेल दुःख घालवायचं असेल तर आत्मस्वरूपाचं अज्ञान घालून भगवंताची प्राप्ती केल्याशिवाय तुमचं त्या ठिकाणी आता दुःख होणार नाही आणि म्हणून तुमचा जन्ममरणाचा फेरा सुटणार नाही. तो जर चुकवायचा असेल तर जेणे चुकी फेरा गर्भवा. जेणे नाम कशाने? भगवंताच्या नामाचे. आणि म्हणून महाराज म्हणतात की ऐशी डोळी करा रामकंठी जेणे चुकी फेरा गर्भवा. महाराज जर आम्हाला त्या ठिकाणी सुख प्राप्त करायचं आहे तर आम्हाला त्या देवाची काय गरज आहे? आम्हाला घरात बायको आहे, धन आहे, सगळ्या गोष्टी अनुकूल असल्या तर आम्हाला त्या ठिकाणी ते परमार्थ करण्याची काही गरज नाही. महाराज म्हणतात की तुमचा भ्रम आहे, त्या भ्रमातून बाहेर या. मी जे सांगताना हे सुखाला कारणीभूत आहे, हे सगळे उलट पक्षी दुःखाला कारणीभूत आहे. अभंगाचं दुसरं शिवाय तुम्हाला हे जे संसारामध्ये वाटतात सगळे दुःखाला आणि नाशाला कारणीभूत. कशावर? आराम के है सब संग सागर
में कोई किसी का नहीं। जब टिकट मिला जाने का, तेरा किया स्मशानों में, वहां जलाने वाले लाखों है, जलने वाला कोई नहीं। सगळी पेटवणाऱ्यांची गर्दी आहे। ग्रामीण भाग असेल तर जनावर कोठ्यात, श्रीमंत असेल तर पैसे बँकेत, नाही का, नातलग असेल तर गर्दी दारात, आणि स्वतःची धर्मपत्नी जिवंत असेल तर ती घराच्या दारात, आणि सगळे मग तुम्हाला स्मशानापर्यंत पोहोचवायला येतात। पहिले बस स्टँडला जर कोणी सोडायला गेलं, पुरुष असेल महिला असेल कोणी असेल, तर सोडायला गेल्यानंतर वाहनामध्ये बसल्यानंतर दोघांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत होते। आज स्मशानामध्ये बसल्यानंतर लोकांच्या डोळ्यामध्ये अश्रू येत नाही। मला ते दुर्दैव नव्हे नव्हे। मला थोडंसं आवर्जून सांगायचं वाटते की आपण ज्या परिवाराचे दुःख निर्माण झालं त्या दुःखामध्ये सहभागी होताना तिथं आपण पाचकळ गप्पा करायला कमी करत नाही, हसून खेळून बोलायलाही आपण त्या ठिकाणी कमी करत नाही, आपण नको त्या गोष्टी तिथे केल्याशिवाय राहत नाही। मला असं वाटतं ज्या परिवारावरती ते दुःख निर्माण झालेलं आहे त्या दुःखाची तीव्रता कमी करण्यासाठी आपण तिथे गेल्यानंतर ती तीव्रता नाही कमी झाली तरी चालेल, निदान ती तीव्रता कमी करताना या तर वाढता कामा नये एवढं तरी पथ्य पाळलं। त्या पथ्य पाळण्यासाठी आपण फक्त मौन स्वातंत्र्य लावतो। स्मशानामध्ये गेलं तर शांत बसावं, पण जर शांत बसल्या जात नसेल तर मला असं वाटतं की आपण आपल्या घरी उभं राहायचं। म्हणून हे सगळे नाशाला कारण, सगळी पेटवणाऱ्यांची गर्दी आहे महाराज, आणि जळावं लागतं ते फक्त एकट्याला। आणि एकटा जात असताना ते चितेवरती शरीर जळते, आणि त्या शरीर जळत असताना त्या अंतःकरण चतुष्टावरचे झालेले संस्कार असतात, त्या संस्काराच्या माध्यमातून पुढचा देह तो प्राप्त होत असतो, आणि तो त्या ठिकाणी व्हावा याच्यासाठी महाराज तुम्ही फक्त काय करायचं, याचा त्याग करायचा। का हे तुम्हाला जरी सुखाला कारणीभूत वाटतात, पण हे सगळे दुःखाला कारणीभूत आहे। आईसाठी कमी पडला तर आईचा राग आहे, वडिलांसाठी कमी पडला तर वडिलांचा राग आहे, भावासाठी कमी पडला भावाचा राग आहे, मुलांसाठी कमी पडला मुलांचा राग आहे, मुलींसाठी कमी पडला मुलींचा राग आहे, आणि बायकोसाठी कमी पडला तर मग वारं वागणच आहे। कीर्तनकार का असत म्हणून हे सगळे नाशाला कारणीभूत, हे सगळे नाशाला कारणीभूत आहे। कोण? प्रिया, पत्नी, पुत्र, संतती आणि घर, हे सगळे नाशाला कारणीभूत आहे। आणि जे या ठिकाणी आपण पेरल्या जाईल, आणि म्हणून चांगलं येण्यासाठी पेरावं लागतं, आणि आगाऊ गवत निघत असतं। चांगलं पीक येण्यासाठी पेरावं लागते, आणि आगाऊ ते उगवत असते। म्हणून मला असं वाटतं आपण त्या ठिकाणी उगवण्यापेक्षा जर उपजायचंच असेल तर हरिदासाची एक घरी उपज उपजवा जन्मात
दुःखाला त्या ठिकाणी कारणीभूत आहे आणि म्हणून यांचा त्याग करा आणि यांचा त्याग करत असताना जे भगवान परमात्म्याचं नामचिंतन आहे ते नामचिंतन करत असताना आवडी विठ्ठल गायीची एका पद्धती आहे की लाभ करा या न्यायानं परमात्मा त्या ठिकाणी नामचिंतन करा करत असताना नाव घड करा सहस्र नामाची आणि जे सिंधूची घडी पाडेल अर्थात त्या ठिकाणी 1000 पैकी परमात्म्याचं तुम्हाला जे आवडते ते परमात्म्याचं नामचिंतन करायचं आहे आणि हा भाव सगळ्या ठिकाणी तुम्हाला करून जायचा आहे आणि म्हणून 3 चरणामध्ये सांगत असताना या संबंधानं जर त्या साधकानं जर साधना केली तर शेवटी कोणत्या प्रकारचा अधिकार प्राप्त होतो आपण त्याचं चौकशी
दुसऱ्याचा सन्मान करणं हे त्या व्यक्तीला मोठं करण्याचं लक्षण नसून स्वतः मोठं होण्याचं लक्षण. तुमच्या गावाची लाज आहे का रे महाराज? कोणी उभा केला तरी दोन जरी उभे केले ते शेवटी कीर्तनकार कधी त्याचं मदत क्या चला करा क्षमा अपराध. आणि मला असं वाटतं ही काही स्मृती नाही, ही वस्तुस्थिती आहे. कारण आता आम्ही फिरत असताना मला त्या गावामध्ये सगळं काही मिळत, पण मृदंगाचार्य नाही आणि टाळकरी नाही. वास्तविक पाहता मृदंगाचार्य हा कीर्तनकाराचा प्राण असतो आणि वास्तविक पाहता ही सगळी मंडळी ही कीर्तनकाराची लाज असते. तर हेच नसते तर आम्हाला कोण वाजवते? आम्हाला कोण वाजवत नाही? वाजवणारे पाहिजे असं विनोदाला वाचून द्या. 3 चरणामध्ये शेवटी साधना सांगत असताना साधनेच्या द्वारा 4थ्या चरणामध्ये शेवटी भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणाऱ्या नामधारकाचा अधिकार महाराज सांगतात की तुका म्हणे काळा म्हणा तोंडावरील नावावर हरी राम म्हणे. काळाच्याही शेवटी तोंडावर लाथ मारण्याचं सामर्थ्य त्या नामधारक संतांमध्ये असतं. 16व्या वर्षी काळ ज्ञानोबारांना स्मरण करून देण्यासाठी आला की चला. तेव्हा निवृत्तीदारांना तसबी गुरूंना 2 फुट वर केली. काळाने विचार केला की चला 2 वर्ष 16 पुन्हा शेवटी स्मरण करून देण्यासाठी काळ आला. तेव्हा सोपान काकाने 2 फुट वर केली. पुन्हा 2 फुट त्या ठिकाणी वर केला. पुन्हा 2 वर्ष केली. तो 22व्या वर्षी 21 वर्ष 3 महिने 5 दिवस हे वय असताना अर्थात 22व्या वर्षी असताना काळ आला. त्यावेळेस पुन्हा स्मरण करून देण्यासाठी तेव्हा आई साहेब मुक्ताबाईंनी 2 फुट पुन्हा काळाने विचार केला की अजून 2 वर्ष द्यावी लागतात. काळ परत जायला लागला. पुन्हा त्या ठिकाणी कडाडल्यात आई साहेब येण्या मागत तो थर थर कापत आला. मला
पाणी त्या ठिकाणी खर्चा पोहावा. निवृत्ती दादाची 2 बोटं म्हणजे 2 वर्ष, सोपान दादाची 2 बोटं म्हणजे 2 वर्ष, पण या मुक्ताचे 2 बोटं म्हणजे 2 वर्ष नाही तर एक चंद्र आणि एक सूर्य हे 2 आहे. तोपर्यंत तू माझ्या ज्ञान दादाकडे फिरून पाहता कामा नये. म्हणून 750 वर्ष झाले तरी संजीवन समाधी आहे. याच्यात नवत नाही, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत संजीवन समाधी राहील. एक फक्त अर्ध्या मिनिटामध्ये एक उदाहरण सांगतो तुम्हाला आणि माझ्या शब्दांना थांबवतो. आद्य जगद्गुरु शंकराचार्यांना शिष्याला प्रश्न विचारला की गुरु, या पृथ्वीवर एवढा स्वैराचार, अत्याचार, अनाचार असताना ही पृथ्वी आम्हाला धारण करते, याच्या पाठीमागे काय कारण आहे, कोणाचं पुण्य? हा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देत असताना आद्य जगद्गुरु शंकराचार्य शिष्याला 7 तत्वाची यादी देतात. ऐका बरं का शेवटचं. तुका म्हणजे काळा अन्नातून आणि 7 तत्वाची यादी देत असताना आद्य जगद्गुरु शंकराचार्य शिष्याला सांगतात की या पृथ्वीवर एवढा स्वैराचार, अत्याचार, अनाचार असताना ही पृथ्वी आम्हाला धारण करते, याच्या पाठीमागे पहिलं कारण आहे जोपर्यंत या पृथ्वीवर वेद आहे, जोपर्यंत या पृथ्वीवर त्रिपाठी ब्राह्मण जिवंत आहेत, मोजावर का, जोपर्यंत या पृथ्वीवर शेवटचा सज्जन माणूस जिवंत आहे, जोपर्यंत या पृथ्वीवर शेवटची पतिव्रता स्त्री जिवंत आहे, जोपर्यंत या पृथ्वीवर शेवटची गाय जिवंत आहे, जोपर्यंत या पृथ्वीवर शेवटचा दानशूर जिवंत आहे आणि जोपर्यंत या पृथ्वीवर शेवटचा निर्लोभी जिवंत आहे, तोपर्यंत या पृथ्वीला धोका नाही. ज्या दिवशी या पृथ्वीवरचे वेद जातील, 7 तत्वाची यादी लागली नव्हतं बरं का, ज्या दिवशी या पृथ्वीवरचे त्रिपाठी ब्राह्मण जातील, ज्या दिवशी या पृथ्वीवरचा शेवटचा सज्जन माणूस जाईल, ज्या दिवशी या पृथ्वीवरची शेवटची पतिव्रता स्त्री जाईल, ज्या दिवशी या पृथ्वीवरची शेवटची गाय जाईल, ज्या दिवशी या पृथ्वीवरचा नजराणा पाठवणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा दानशूर दाता जाईल आणि नजराणा पाठवल्यानंतर निर्लोभीपणानं परत करणारा निर्लोभी महात्मा जगद्गुरु तुकोबारासारखा त्या दिवशी जाईल, त्या दिवशी ही पृथ्वी तुम्हाला एक क्षणभर जिवंत ठेवणार नाही. पण त्याही परिस्थितीमध्ये हा काळालाही लाथ मारण्याचं सामर्थ्य ज्यांनी निर्माण केलेलं आहे, तो ज्ञानियांचा देव, विश्वातला सर्वात त्या ठिकाणी तारणारा एकच देव तुम्हाला शिल्लक असेल की ज्याची तुम्ही उपासना करत असाल आणि तो तारणारा फक्त तुम्हाला एकच देव असेल, तो म्हणजे फक्त विश्वातला ज्ञानदेव. हे सामर्थ्य विश्व माऊली ज्ञानोबारायामध्ये आणि महाराज. आणि शेवटी त्या ठिकाणी या परमार्थ रूपी इमारतीचा पाया माझ्या ज्ञानोबारायांनी रचला, त्या परमार्थ रूपी इमारतीचा कळस माझे जगद्गुरु तुकोबाराय झाले. म्हणून विश्वाने घ्यावा असा श्रेष्ठ मंत्र ज्ञानदेव तुकाराम आहे. पण दुर्दैवाने या ठिकाणी मला खंत वाटते सांगताना, कित्येकाला ज्ञानोबाराय आवडतात तर तुकोबाराय आवडत नाही आणि कित्येकांना मायबाप तुकोबाराय आवडतात तर ज्ञानोबाराय आवडत नाही. ज्ञानोबारायाच्या शेवटी त्या ठिकाणी 35 सोहळ्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायची आठवण घेतली जात नाही. आणि अशा प्रकारचा जर भेदाभेद असेल तर तुकोबाराय म्हणतात तुका म्हणजे भेदाभेद गेला वाद खंडोनी. आणि म्हणून शेवटी ह्या गोष्टी आपल्या जीवनात घडू नये असं वाटत असेल आणि तो अधिकार जर शेवटी त्या ठिकाणी संतांसारखा आपल्याला प्राप्त करायचा असेल तर शेवटी तो अधिकार ज्या नामधारक संतांमुळे आपल्याला प्राप्त होतो, त्या अधिकारी संतांचा तुमच्या या गावामध्ये सर्वांच्या प्रेमाच्या माध्यमातून कोणाला तरी निमित्त व्हावं लागतं. त्या निमित्ताने या ठिकाणी आलो. परिचय बऱ्याच दिवसाचा आहे, परंतु योगक्षेम त्यांचा जाणीवलेला आहे. या न्यायाने या ठिकाणी उशीर का होईना पण येता आलं. या ठिकाणी हे परमात्म्याचं या संपूर्ण गावकऱ्यांचं प्रेम आहे. त्या प्रेमाच्या माध्यमातून इथपर्यंत येता आलं. येत असताना आदरणीय पूज्य हरिभक्त परम गणेश महाराजांचं या ठिकाणी माझं भावासारखं प्रेम आहे. मानसपुत्र हरिभक्त परम महाराज